खाली एक प्रश्न दिलाय. आता या वरचा प्रश्न आपण सोडवूया. प्रत्येक पर्यायामध्ये त्रिकोण दिसतोय, प्रत्येक पर्यायामध्ये सारखे अंक दिसत आहेत, परंतु बारकाईने निरीक्षण केलं तर यामध्ये एक फरक लपलाय बरं का. बघूया चला. बघा चौकोन आहे, त्रिकोण आहे, फुलीचं चिन्ह आहे. बघा 1 2 3 4. इथं बघूया 1 2 3 4. इथं बघा 1 3 2 4. हा इथं वेगळं लागलं बघा. इथं 1 2 3 4, इथं 1 2 3 4. मात्र इथं 1 3 2 4 आहे, इथं 2 नाहीये, इथं 3 आले, म्हणजे हे वेगळं झालं. हे बघा 1 2 3 4. म्हणजे या कप्प्यात 2, या कप्प्यात 2, या कप्प्यात 2. म्हणजे हा 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 आणि हा चौथा पर्याय एकसारखा आहे. बघा पहिला पर्याय, दुसरा पर्याय आणि चौथा पर्याय एकसारखा आहे. मात्र पर्याय क्रमांक 3 मध्ये 1 नंतर 2 घ्यायला पाहिजे होतं, पण घेतलं किती 3. म्हणजे गटात न बसणाऱ्या आकृती पर्याय क्रमांक 3 किंवा आपलं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 असं मिळणार आहे. बघा बारकाईने निरीक्षण केलं तर लगेच उत्तर सुटतंय. फक्त प्रत्येक आकृतीचं निरीक्षण आपल्याला करता आलं पाहिजे. चला आता खालचा प्रश्न बघूया. आता खालचा प्रश्न पण खूप सोपा आहे. सगळीकडे रेषा दिसत आहेत, याचा अर्थ रेषेचाच फॉर्म्युला इथं वापरलेला आहे, रेषेची स्क्रिप्ट इथं वापरलेली आहे. चला बघूया. बघा किती रेषा आहेत. 1 2 3 4. किती रेषा आहेत त्या? 4. इथं बघा 1 2 3, 3च रेषा आहेत. इथं बघा 1 2 3 4. इथं 4 रेषा आहेत. 1 2 3 आणि 4. इथं 4 रेषा आहेत. म्हणजे 4 4 4 सारखे आहेत. मात्र दुसऱ्या आकृतीमध्ये बघा सगळीकडे गोल सारखेच आहे, फक्त रेषाचा फॉर्म्युला वेगळा आहे, रेषांची कृती वेगळी आहे. पहिल्या पर्यायामध्ये 4 रेषे आहेत, तिसऱ्या पर्यायामध्ये 4 रेषे आहेत आणि चौथ्या पर्यायामध्ये 4 रेषे आहेत. मात्र पर्याय क्रमांक 2 मध्ये फक्त 3च रेषे आहेत. म्हणजे गटात न बसणारी आकृती 2, म्हणजे आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 2 असं मिळणार आहे. आता हे उदाहरण बघूया. बघा या उदाहरणामध्ये प्रत्येक आकृतीमध्ये वेगळं काहीतरी दिसते. इथं त्रिकोण आहे तर वेगळी आकृती दिसते, इथं चौकोन आहे, इथं वर्तुळ आहे, इथं त्रिकोणच आहे, पण दोन्ही पण हे वेगवेगळे दिसत आहेत. मग आता यामध्ये काय कृती असावी, जरा नीट बारकाईने बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर आपल्या लक्षात येईल की या आकृतीमध्ये किती भाग होतात. बघा 1 2 आणि 3. हे काय 3 भाग आहेत, प्रत्येकामध्ये भाग आहेत, त्यामुळे भागानुसार सुद्धा उत्तर वेगळं येऊ शकतं. 1 2 3. इथं बघा 1 2 3. ओके. इथं बघा 1 2 3 4. बघा इथं 3 3 आले, इथं 4 भाग झाले. इथं बघा 1 2 आणि 3. म्हणजे या आकृतीत 3 भाग केलेत एका आकृतीचे, या आकृतीत एका आकृतीचे 3 भाग केलेत आणि चौथ्या नंबरच्या आकृतीत एका आकृतीचे 3 भाग केलेत. मात्र पर्याय क्रमांक 3 मध्ये 4 भाग होत आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा गटात बसत नाही, म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 असं मिळणार आहे. करूया अजून थोड्या आकृत्यांचा सराव. बघा इथं 2 प्रश्न मांडलेले आहेत, वर एक प्रश्न आणि खाली एक प्रश्न आहे. आता या वरच्या प्रश्नाचं जरा निरीक्षण करूया. प्रत्येक आकृती वेगळ्या प्रकारची. इथं चौकोन आहे, इथं वेगळ्या आकृती आहे, इथं तर नुसत्या उभ्या रेषा आहेत आणि इथं चौकोनाने हे घेतलंय. मग याचा अर्थ तरी काय, तर आपण निरीक्षण केलेलं आहे, आपल्याला माहितीये आकृत्यांचा आकार, ठिपके, रेषा सुद्धा वेगवेगळ्या असतात. तर तुम्ही निरीक्षण केलं असेल तर या प्रत्येक आकृत्या रेषांपासून बनल्या. चला मोजूया. बघा 1 2 3 4. याच्यामध्ये किती रेषा आहेत? 4. याच्यात बघा 1 2 3 4. जरी सुट्टा असलं तर रेषा किती आहेत? 4च आहेत. इथं पण सुट्टे बघा 1 2 3 4. किती रेषा आहेत? 4. आता त्या आकृतीत बघा 1 2 3 4 5 6. किती रेषा मिळाल्या? 6. म्हणजे पहिल्या आकृतीत 4 रेषा, दुसऱ्या आकृतीत 4 रेषा, तिसऱ्या आकृतीत 4 रेषा. रेषांवर आधारित बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे पहिला, दुसरा आणि तिसरा पर्याय सारखा असून पर्याय क्रमांक 4 हा गटात बसत नाही. म्हणजेच आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं आपल्याला मिळणार आहे. चला आता पुढे जाऊया. आता खालच्या प्रश्नामध्ये बघा, खालच्या प्रश्नामध्ये प्रत्येक आकृतीमध्ये फक्त बाण दिले. काय दिले? फक्त बाण. प्रत्येक आकृतीमध्ये जरी बाण दिले असले तरी त्या बाणाचं निरीक्षण करायचं आहे. कारण मी सांगितलं होतं आकृतीतल्या प्रत्येक घटकाचं बारकाईने निरीक्षण करायचं, तरच आपल्याला उत्तर मिळणार आहे. बघा हा बाण वर जातोय तर हा बाण खाली होतोय, म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध दिशेत हा बाण आहे. इकडे पण बघा हा बाण वर आहे, हा बाण खाली आहे, म्हणजे हा पण विरुद्ध दिशेने आहे. पुढे जाऊया. हा बाण इकडे आहे, हा बाण खाली, हा पण विरुद्ध दिशेने आहे. मात्र जरा चौथा बरोबर, चौथा बाण दोन्ही पण एकाच दिशेने आहे. म्हणजे पहिला, दुसरा आणि तिसरा
हे पर्याय एकमेकांच्या विरुद्ध बाण जात आहेत, मात्र पर्याय क्रमांक 4 मध्ये काय होतंय तर सगळे बाण म्हणजे 2 बाण खालच्या दिशेने म्हणजे एकाच दिशेने जात आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं आपल्याला मिळणार आहे. आता या आकृत्या बघा, पहिल्या आकृतीमध्ये बघा, वरच्या आकृतीमध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा पर्याय खूप सोपं गणित आहे. हे दोन्ही गणित खूप सोपे आहेत. काही विद्यार्थी मित्रांनी नुसतं बघितलं तरी हे उत्तर लगेच सोडवू शकतात. खूप सोपं विचारलेलं आहे. बघा, इथं बाण आहे, इथं गोल आहे, इथं नुसताच बाण आहे, इथं बाण आहे, इथं भैरव गोल आहे, इथं बाण आहे आणि इथं भैरव गोल आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा इतर पर्यायासारखा दिसत नाही बघा, वेगळा दिसतोय. म्हणून या प्रश्नामध्ये गटात न बसणारा पर्याय किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 असं मिळणार आहे. कारण प्रत्येक बाणाच्या शेवटी गोल आहे, परंतु इथं नाही, म्हणजे हा गटात बसत नाही किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 असं आपल्याला मिळणार आहे. आता खालचं पण खूप सोपं आहे, जरा नीट निरीक्षण करा. बघा, खालच्या पर्यायामध्ये सुद्धा इथं गोल आहे, 2 रेषा गोल, गोल 2 रेषा गोल, पण इथं बघा गोल 3 रेषा गोल, इथं गोल 2 रेषा गोल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये 2 रेषा आहेत, पर्याय क्रमांक 2 मध्ये 2 रेषा आहेत, पर्याय क्रमांक 4 मध्ये 2 रेषा आहेत, मात्र पर्याय क्रमांक 3 मध्ये 2 गोलांच्या मध्ये 3 रेषा आलेल्या आहेत. म्हणजे ही आकृती इतर आकृतीपेक्षा वेगळी आहे, म्हणून ही आकृती आपल्या या गटामध्ये बसत नाही. म्हणजेच आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 3 अशा प्रकारे मिळणार आहे. आता या पुढील आकृत्या बघूया. आता वरच्या आकृतीमध्ये सगळीकडे चौकोन दिसत आहेत व त्या चौकोनाच्या आत पण त्याचे काहीतरी कप्पे केले. मग आपण काय म्हणतो, प्रत्येक आकृतीचं निरीक्षण करूया. बघा, आपल्याला काय दिसतंय आधी याची माहिती घेऊया. चौकोन दिसतोय, त्या चौकोनामध्ये चौकोन दिसत आहेत. किती दिसत आहेत बघा, 1 2 3, म्हणजे इथं 3 दिसत आहेत त्या आतल्या चौकोनामध्ये. इथं जाऊया, चौकोन आहे असा या आकृतीप्रमाणे किती आहेत बघा, 1 2 3, याच्यात पण 3 चौकोन आहेत. बघा, प्रत्येक आकृतीची माहिती आपण बाजूला काढतोय. या चौकोन आहे, या चौकोन आहे, आतले 3 आहेत, आतले 3 आहेत. पुढे जाऊया, इथं पण चौकोन आहे, पण आतले भाग 1 2 3 4 किती मिळाले, 4. आता पलीकडे जाऊया, चौकोन आहे, आतले भाग 1 2 3 मिळाले. आता लक्षात घ्या, पहिल्या पर्यायामध्ये चौकोनातले आतले चौकोन 3 मिळाले, दुसऱ्या पर्यायामध्ये चौकोनातले आतले चौकोन 3 मिळाले, तिसऱ्या पर्यायात चौकोनातले आतले चौकोन 4 मिळाले आणि चौथ्या पर्यायात चौकोनाच्या आतले चौकोन 3 मिळाले. याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या पर्यायामध्ये, दुसऱ्या पर्यायामध्ये आणि चौथ्या पर्यायामध्ये चौकोनांची संख्या समान आहे, आतल्या चौकोनाची. म्हणून आपण बघितलं होतं, आतील भाग म्हणजे आकृतीच्या आतल्या आत भाग सुद्धा आपण नीट बघितला तर आपल्याला उत्तर सुटू शकतं. म्हणजे इथे 4 आलेले आहेत. म्हणून या प्रश्नामध्ये गटात न बसणारी आकृती किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 असं मिळणार आहे. मी विद्यार्थी मित्रांनो परत एकदा सांगेन तुम्हाला की प्रत्येक आकृतीचं निरीक्षण करताना त्याची माहिती बाजूला काढा. आता इथं चौकोन आहे, तर काही ठिकाणी रेषा असतील, काही ठिकाणी ठिपके असतील, काही ठिकाणी वेगवेगळी चिन्ह असतील, तर त्या चिन्हांची माहिती तुम्ही नीट लक्षात घ्या. त्या चिन्हांचा क्रम असेल तो लक्षात घ्या. चला आता आपण पुढचा प्रश्न सोडवूया. बघा, आता खाली काय दिले बघा. आता जशी आपण इथं चौकोनांची माहिती काढली तसंच इथं पण आपण वेगवेगळी माहिती काढू शकतो. बघा, इथं गोल आहे, उभी रेष आहे, व्ही आकारात चिन्ह आहे आणि 2 गोल आहे. चला पुढचा आकृती जाऊया. इथं गोल आहे, रेष आहे, व्ही आकारात चिन्ह आहे, परंतु बघा इथं काय दिसतंय तर इथं 2 गोल आहे, मात्र इथं किती गोल आहे, इथं 3 गोल आहे. आला का वेगळेपणा. आता पुढे जाऊया. बघा, ही आणि ही आकृती बघा, गोल आहे, रेष आहे, व्ही आहे, गोल आहे, रेष आहे, व्ही आहे. इथं 2 वर्तुळ आहेत, इथं पण 2 वर्तुळ आहेत. म्हणजे ही आणि ही आकृती समानच आहे. इथं पण 2 गोल आहेत, बरोबर, 1 आणि 2, हे 1 आणि 2, बरोबर. चला, आणि चौथ्या पर्यायात बघा, इथं पण 1 आणि 2, हे 2 गोल आहेत. हा वरचा मोठा सोडलाय बरं का मी, हा वरचा मोठा सोडलाय, 1 2 1 2 आणि 1 2. मात्र बारकाई निरीक्षण केल्यावर ज्यावेळेस आपण या आकृतीची माहिती बाजूला काढतो, आता माहिती काय बाजूला काढली तर गोल, रेष, व्ही, असं प्रत्येक आकृतीत तुम्हाला वेगळं भेटणार आहे. असंच भेटेल असं काय नाही, प्रत्येक आकृतीची कृती वेगळी आहे. फक्त आपण स्मार्ट वर्क करून बारकाईचं निरीक्षण करायचं आहे. जसं की वरच्यामध्ये आतले चौकोन काढले आणि इथं गोलांचा फरक आपण काढला. इथं 2 गोल आहेत, इथं 2 आहेत, इथं 2 आहेत. म्हणजे ही आणि ही आकृती एकसारखीच आहे, परंतु ही आकृती त्या गटामध्ये बसत नाही. का बसत नाही आकृती? कारण इथं एक्स्ट्रा गोल वाढवलेला आहे. म्हणजे अगदी बारीकसा बदल इथं केलेला आहे. इथं सुद्धा अगदी बारीकसा बदल केलाय.
अशाच पद्धतीने परीक्षेला 4 आकृत्यांमध्ये एक बारीकसा बदल करतात, तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. इथं तुर्तास आपल्याला या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला उत्तर या ठिकाणी मिळणार. आकृत्यांवरचं हे पुढचं उदाहरण बघूया. आता वरच्या उदाहरणामध्ये 4ही पर्यायामध्ये आपल्याला त्रिकोण दिसत आहेत आणि त्या त्रिकोणाच्या आत पण त्रिकोण दिसत आहेत आणि त्याच्या आत चिन्ह आहे. मग आपण सांगितलं होतं आतल्या भागाचं निरीक्षण करायचं आणि त्यावरून उत्तर काढायचं आहे. चला बघूया. बघा, इथं त्रिकोण आहे, इथं त्रिकोण आहे, इथं त्रिकोण आहे, इथं त्रिकोण आहे, म्हणजे सगळीकडे त्रिकोण आहे. आता आतल्या चिन्हांचा अभ्यास करू. बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी याचं उत्तर देखील काढलं असेल. बघा, इथं अधिक आहे, इथं अधिक आहे, इथं अधिक आहे, मात्र इथं अधिक नसून इथं बाणाचं चिन्ह आलं. म्हणजेच पहिला, दुसरा आणि तिसरा पर्याय हा एकसारखा दिसतो, मात्र चौथा पर्याय गटात बसत नाही, कारण इथं चिन्ह वेगळं आलेलं आहे. म्हणून गटात न बसणारा पर्याय किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं मिळणार आहे. आता पुढचा प्रश्न तर खूप सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. नुसत्या रेषा दिसत आहेत. मग आपल्याला माहितीये की आकृत्यांमध्ये नुसत्या रेषा काढल्या की रेषांची संख्या मोजायची, म्हणजे नक्की आपल्याला उत्तर मिळण्याची शक्यता असते. बघा, आता सगळ्या रेषा सगळे एकसारखे दिसते, परंतु बारकाईने बघा, काही रेषा आडव्या आहेत, काही रेषा उभ्या आहेत. चला तर बघूया. बघा, आडव्या 2 रेषा आणि उभ्या 2 रेषा, म्हणजे आडव्या 2 उभ्या 2. ओके, समसमान आहे. पुढे जाऊया. आडव्या बघा 1 2 3, आडव्या 3 आहे. उभ्या बघा 1 2 3, उभ्या सुद्धा 3 आहे. बघा, इथं पण समान आहे. इथं 2 2, इथं 3 3, समान आहे आडवा आणि उभं. इकडे उभ्या 1 2 3 4, आडव्या किती आहेत 4, उभ्या मोजा 1 2 3. बघा इथं कसं झालं, आडव्या 4 उभ्या 3. पुढे जाऊया. आडव्या बघा 1 2 3 4, या बघा उभ्या 1 2 3 4, म्हणजे आडव्या 4 उभ्या 4. म्हणजेच लक्षात घ्या, पहिल्या पर्यायामध्ये, दुसऱ्या पर्यायामध्ये आणि चौथ्या पर्यायामध्ये समसमान रेषा आहेत, म्हणजे आडव्या रेषा जेवढ्या आहेत तेवढ्याच उभ्या रेषा आहेत. मात्र पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा, पर्याय क्रमांक 3 मध्ये आडव्या किती आहेत 4 आणि उभ्या किती आहेत 3, म्हणजे असमान आहे. म्हणून यामध्ये गटात न बसणारा पर्याय किंवा आपलं उत्तर आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 असं मिळणार आहे. आता या पुढच्या प्रश्नांकडे बघूया. आता या प्रश्नामध्ये प्रश्न दिसताना सगळं सारखंच दिसतंय. बघा, आतलं सारखं दिसतंय, बाहेरचं सारखं दिसतंय, आतलं सारखं दिसतंय, बाहेरचं सारखं दिसतंय. म्हणजे 4ही पर्यायामध्ये बाहेरील आकृतीने आतल्या आकृती सारखी वाटते, परंतु ती तशी नाही. कारण तुम्ही जर बारकाईने निरीक्षण केलं, आपण शब्द काय वापरतो नेहमी, बारकाईने निरीक्षण. तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं तर याच्यामध्ये एक फरक आहे. बघा, इथं लगेच कळतंय, हा त्रिकोण आहे, हा त्रिकोण आहे, ओके. हा चौकोन आहे, हा चौकोन आहे आतला, ओके. हा वर्तुळ आहे, आतला वर्तुळ आहे, ओके. परंतु या पर्यायाकडे नीट बघा. बघा, मी मोजतोय. बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8, अष्टकोन 8. आता इथं बघा 1 2 3 4 आणि 5, पंचकोन झाला. म्हणजे आतल्या रेषा 5 आणि बाहेरच्या रेषा 8, म्हणजे बाहेरच्या आणि आतल्या कृती वेगळे, मात्र 2 3 4 मध्ये बाहेरच्या कृती आणि आतल्या कृती सारखे. म्हणजेच इथली आकृती बाहेर आणि आतली असमान असल्यामुळे आपल्याला गटात न बसणारा किंवा आपलं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 मिळतंय. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही बारकाई निरीक्षण केलं तर, कारण दिसायला सगळं एकसारखंच वाटतंय. लक्षात घ्या. मग तुम्ही आकृती कधी कधी कोणती काढू शकता, तुम्ही असं पण म्हणणार, सर ही आकृती रेषांपासून बनले, सर ही आकृती रेषांपासून बनले, सर ही आकृती रेषांपासून बनले, याला रेषच नाही, असं प्रश्न बघा. असं पण उत्तर तुमचं होईल, मी चूक म्हणत नाही, परंतु जो प्रश्न तयार करणारा शिक्षक असतो त्याला वेगळी कृती अपेक्षित असते आणि आपण वेगळी लावतो. कारण बुद्धिमत्तेमध्ये 4ही पर्याय उत्तर येऊ शकतं, तसं स्पष्टीकरण दिलं तर. परंतु बुद्धिमत्तेमध्ये चॅलेंजच हे आहे की आपल्याला त्या प्रश्न काढणाऱ्याच्या डोक्याला विचार करावा लागतो. मग इथं प्रश्न काढणाऱ्याने काय केले, तर इथं रेषांचा फरक दिला. म्हणून लक्षात घ्या की बाहेरील आणि आतल्या कृती इथं हा नियम लावलाय. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त जवळ जाणारी कृती शोधावी लागते, जी की ही आहे बाहेरील आणि आतल्या आकृती असमान, म्हणून पर्याय क्रमांक 1 गटात बसत नाही किंवा आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असं मिळणार आहे. बघूया पुढचे प्रश्न. आता जरा या प्रश्नाकडे बघा. 4ही पण आकृती वेगवेगळ्या आहेत. बघा, आता आपण विचार कसा करणार बघा. बुद्धिमत्तेमध्ये वेगळा विचार करणाराच मुलगा हवा असतो.
आणि त्याचंच उत्तर बरोबर येतं. बघा लक्ष द्या. आता यामध्ये चारही पण आकृत्या वेगळ्या आहेत. बघा ही आकृती दिसायला वेगळी आहे, ही वेगळी आहे, ही वेगळी आहे, ही वेगळी आहे. मग आता उत्तर काढायचं कसं, जरा वेगळा विचार करा. तुम्ही काय म्हणणार, सर आपण रेषा मोजूयात, कदाचित पहिला दुसरा आणि चौथा रेषा सारखा असेल. चला मोजून बघूया काय होतं. बघा 1 2 3 4 5 5 रेषा झाल्या. इकडे बघा 1 2 3 4 5 इथं पण 5 रेषा झाल्या. आता तिकडे बघूया 1 2 3 4 5 6 7 8 8 रेषा झाल्या. आता काय करायचं, आणि ह्याच्यात 1 2 3 4 4 रेषा, म्हणजे रेषा समान आहेत का कोणाच्या, नाही. याच्या याच्या समान आहेत, मात्र याच्या याच्या नाही. मग आपल्याला एकच पर्याय निवडायचे सध्या तरी, मग उत्तर मिळत नाही. म्हणून रेषांची कृती इथं लागू होत नाही. म्हणजे आपल्याला वेगळं काहीतरी शोधलं पाहिजे. चला आता वेगळं शोधूया. आता जरा नीट विचार करा, रेषा पण नाही, आकृतीचे आकार पण नाही. जरा नीट बघा, आपल्याला वेगळा विचार करता आला पाहिजे. शिक्षक शिकवतात, परंतु शिक्षकांकडून शिकलेल्या ज्ञानावर आधारित तुम्ही वेगळा विचार कसा करताय हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. ते काय काय करू शकतात हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. चला तर बघा, आता ही आकृती जर आपण बघितली तर ही मोकळे म्हणजे काय, सहज आपण याच्यामध्ये जाऊ शकतो. बघा ही पण आकृती मोकळे, बघा याच्यात आत जाऊ शकतो. पण ह्या आकृतीमध्ये आतच जाऊ शकत नाही का, तर ही बंदिस्त आहे आकृती. बघा कुणीकडनं मला आत जायला येत नाही, घेतय का नाही, म्हणजे ही आकृती बंदिस्त आहे, बंद आहे. मात्र ही उघडी आहे, बघा आत जात आहे का. इकडं पण बघा मी आत जाऊ शकतो, बघा असं जातोय का, म्हणजे यात मी जाऊ शकतो, यात जाऊ शकतो, यात जाऊ शकतो. कारण ह्या आकृत्या उघड्या आहेत, 1 2 आणि चौथ्या क्रमांकाची. मात्र तिसऱ्या पर्यायाची आकृती बंदिस्त आहे. म्हणून गटात न बसणारी आकृती किंवा आपला पर्याय उत्तराचा आपला पर्याय क्रमांक 3 मिळणार आहे. अशी ही क्लुप्ती परीक्षेला येऊ शकते, लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न बघा. आता पुढच्या प्रश्नामध्ये देखील सगळीकडे बाणच दिसत आहेत, परंतु आपलं महत्वाचं वाक्य आहे बारकाईनं निरीक्षण, प्रत्येक आकृतीचं बारकाईनं निरीक्षण. चला बघूया. बघा इथं बाण बघा कसा आहे आणि इथं बाण कसा आहे. बघा बाणाच्या मागे चौकोन आहे आणि इथं बाणाच्या मागे व्ही आकाराचा एक शब्द आहे का, व्ही आकाराचा अक्षर. चला बघूया. आता इथं बाणाच्या मागे गोल आला, म्हणजे हे आणि हे समान नाही का, तर इथं चौकोन आला, इथं काय आलाय गोल. बघूया चला पुढे जाऊया काय होतं. बघा इथं गोल आहे, बाण आहे, इथं गोल आहे, बाण आहे, इथं बाण आहे व्ही आहे, इथं बाण आहे व्ही आहे, म्हणजे ह्या आकृत्या समानच आहेत. ठीक आहे, बाण आहे व्ही आहे, बाण आहे व्ही आहे, गोल आहे बाण आहे, गोल आहे बाण आहे, म्हणजे ही आकृती समान आहे. पुढे जाऊया. गोल आहे, बाण आहे, व्ही आकार आहे, बाण आहे, म्हणजे 2 3 4 ह्या आकृत्या कशा आहेत, समान आहेत. हो आहे का समान. बघा परंतु फक्त पहिल्या आकृतीमध्ये एकच बदल केला, कोणता, बघा हा चौकोनाचा. म्हणून गटात न बसणारी आकृती किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 मिळणार आहे. मी परत सारखं सांगतोय की बारकाईने निरीक्षण केलं की आपल्याला असं बारीक निरीक्षण केल्यानंतर लगेच समजतं, आणि हा पर्याय खूप सोपा असतो आकृती नावाचा. म्हणून तुर्तास या प्रश्नामध्ये गटात न बसणारी आकृती किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 असं आपल्याला मिळणार आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्नामध्ये आपल्याला 4 पर्याय दिसत आहेत आणि 4ही पर्यायामध्ये रेषांनी काही भाग रंगवलेले आहेत. आता बारकाईनं आपल्याला निरीक्षण केलं तर याचं उत्तर लगेच कळेल. बघा रंगवलेला भाग नीट ओळखूया. हा पूर्ण चौकोन आहे आणि रेषांनी रंग मारला, आपल्याला वाटलं रेषाचा फरक, सगळ्यामध्ये उभ्या रेषा आहेत. बघा याचा अर्थ लक्षात घ्या, काही भाग रंगवलेले आहेत. मग ते किती रंगवले, बघा यातला निम्मा भाग रंगवला आहे का, हा निम्मा भाग रंगवलाय, निम्मा भाग कोरा आहे. पुढे जाऊया. बघा याच्यामध्ये हा भाग इकडे घ्या, निम्माच आहे, म्हणजे हा भाग सुद्धा काय केलाय, निम्माच रंगवलाय. बघा हा भाग रंगवलाय, हा भाग एकामा, म्हणजे याचा सुद्धा निम्माच भाग रंगवलाय. इकडे घ्या. बघा हा निम्मा भाग रंगवलाय, हा निम्मा भाग कोरा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 4 मध्ये निम्मा भाग रंगवलाय जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं तर. आता पर्याय क्रमांक 2 कडे बघूया. बघा पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा ही पूर्ण आकृती, यातला बघा हा एक, बघा हा एक भाग आहे का, 4 भाग झाले त्याचे, 1 2 आहे का, 1 2 3 4 किती रंगवले, हा एक रंगवलाय, हा एक रंगवलाय आणि हा एक रंगवलाय, म्हणजे 1 2 3 बघा 1/3 भाग रंगवलाय. म्हणून या प्रश्नामध्ये गटात न बसणारी आकृती किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 असं आपल्याला मिळणार आहे. प्रश्न काय म्हणतोय बघा. पहिला पर्याय दिलाय त्यामध्ये त्रिकोण आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये त्रिकोण आहे, तिसऱ्या पर्यायामध्ये त्रिकोण आहे आणि चौथ्या पण पर्यायामध्ये आत त्रिकोण आहे आणि आत रेषा आहे.
पण जरा बारकाईनं बघितलं आपण नेहमी म्हणतो तसं तर या रेषा कशा आहेत बघा, इथं आडव्या रेषा आहेत म्हणून प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करायचं। इथं आडव्या रेषा आहेत, इथं कशा आहेत बघा, इथं उभ्या रेषा आहेत, म्हणजे हा जरा वेगळा लागतोय, पुढे जाऊया, इथं आडव्या रेषा आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये आडव्या रेषा आहेत बघा, आहेत काढव्या, परंतु पर्याय क्रमांक 3 मध्ये उभ्या रेषा आहेत। म्हणजेच या प्रश्नामध्ये गटात न बसणारी आकृती किंवा आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 3 असं आपल्याला मिळणार आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासिकेला वर्गीकरण या घटकांतर्गत जो पहिला उपघटक होता शब्दसंग्रह या घटकाबाबतच्या सर्व संकल्पना व त्यांच्यावर आधारित उजळणी देखील घेतली होती। आज आपण आजच्या तासिकेला वर्गीकरण या घटकातीलच जो दुसरा उपघटक आहे आकृती याबाबत माहिती घेणार आहोत। नेहमीप्रमाणे सर्वप्रथम आज आपण काय शिकणार आहोत, याचा तक्ता इथे लावलेला आहे। आज आपण आकृत्यांचे वर्गीकरण शिकणार आहोत। मग सर आकृत्यांचे वर्गीकरण म्हणजे तरी काय, चला तर विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया आकृत्यांचे वर्गीकरण म्हणजे काय। आता बघा, शब्दांचे वर्गीकरणामध्ये तुम्ही काय केलं होतं, तर शब्दांच्या वर्गीकरणामध्ये तुम्ही 3 पर्यायामध्ये सारखेपणा शोधला होता व एक पर्याय वेगळा काढला होता, आणि तो एक पर्याय म्हणजे तुमचं उत्तर, म्हणजे गटात न बसणारं पद किंवा शब्द ते तुम्ही काढलेलं होतं। त्याचप्रमाणे आकृत्यामध्ये सुद्धा तुम्हाला 4 आकृत्या देतात आणि त्या 4 आकृत्यापैकी एक आकृती वेगळी असते आणि तेच आपलं उत्तर असतं। म्हणजे 1, 2, 3, 4 या 4 आकृतीपैकी एक आकृती इतर 3 गटांमध्ये बसत नाही आणि तेच आपलं उत्तर तयार होतं। म्हणजे आकृतींच्या बाबतीत सुद्धा आपल्याला गटात न बसणारी आकृती ओळखा असा प्रश्न विचारतात। आणि गटात न बसणारी आकृती कशी ओळखायची, तर प्रत्येक आकृतीचं निरीक्षण करायचं, म्हणजे पहिल्या पर्यायाची आकृती, दुसऱ्या पर्यायाची आकृती, तिसऱ्या पर्यायाची आकृती आणि चौथ्या पर्यायाची आकृती। बघा मी महत्वाचं वाक्य सांगतोय, 4ही आकृत्या तुम्ही बारकाईनं निरीक्षण करून बघायच्या आहेत, कारण 4ही आकृत्यांमध्ये बारीक सारीक एक चूक तुम्हाला सापडणार आहे जी की इतर आकृत्यांपेक्षा वेगळी असणार आहे, आणि तेव्हा तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर लगेचच मिळणार आहे। कधी, जेव्हा तुम्ही प्रत्येक आकृतीचं बारकाईनं निरीक्षण कराल तेव्हाच तुम्हाला कळेल की आकृत्यांमध्ये काय फरक आहे। एक आकृती इतर तिघांपेक्षा वेगळी असणार आहे आणि तीच एक आकृती आपलं उत्तर असणार आहे। चला तर शोधूया आता या पहिल्या प्रश्नातून आकृत्यांचं वर्गीकरण म्हणजे काय। बघा आता लक्षात घ्या, पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय। आता काही विद्यार्थी मित्रांनी याचं उत्तर काढलं देखील असेल का, बघा ना किती सोपं आहे। बघा या पहिल्या पर्यायामध्ये तुम्हाला किती बाण दिसत आहेत, 1, 2, 3, 4 म्हणजे एकूण बाण किती आहेत, 4 आहे। यात मोजूया 1, 2, 3, बघा यात किती बाण आहेत, 3। मी काय सांगितलंय बघा, प्रत्येक आकृतीचं निरीक्षण करायचं आणि मगच आपलं उत्तर ठरवायचं। चला हे मोजूया, 1, 2, 3, 4 इथं 4 बाण आहेत, 1, 2, 3, 4 इथं पण 4 बाण आहेत, म्हणजेच इथं 4 बाण आहेत, इथं 4 बाण आहेत आणि इथं देखील 4 बाण आहेत। म्हणजे पहिलं, तिसरं आणि चौथं ही आकृती सारखीच आहे। का सारखे, तर प्रत्येक आकृतीमध्ये 4 बाण आहेत, परंतु दुसऱ्या आकृतीमध्ये 3च बाण दिले, म्हणजे ही आकृती या तिघांपेक्षा वेगळी असते, म्हणजे हीच आकृती गटात बसत नाही, म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 अशा प्रकारे आपल्याला मिळणार आहे। आताच आपण आकृत्यांचे वर्गीकरण म्हणजे काय शिकलो, परंतु या आकृत्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तयार करताना काही नियम वापरतात। जसं आपण शब्दसंग्रहामध्ये बघितलं होतं, मराठी आणि इतर विषय यांवर प्रश्न तयार करतात, त्याप्रमाणे आकृत्यांमध्ये प्रश्न तयार करताना ते काय नियम लावतात, चला तर बघूया ते काय नियम लावतात आणि आपण याचं उत्तर कसं शोधायचं असतं। बघा आकृत्यांचे वर्गीकरण, यामध्ये सर्वात प्रथम आहे आकार, म्हणजे 3 आकृत्यांमध्ये एकसारखा आकार असेल आणि एक आकृतीमध्ये वेगळा आकार असेल, म्हणजे आकारावरून सुद्धा आपण आकृती वेगळी काढू शकतो। घड्याळाचा काटा, आता हे समजून घ्या, 3 आकृत्यांमध्ये काही चिन्ह किंवा काही आकृत्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतील, परंतु एक आकृती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरेल, त्यालाच घटीवत
आणि प्रतिघटीवत असं म्हणतात. सोपं आहे. घटीवत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ती आकृती फिरलेली असते आणि प्रतिघटीवत म्हणजे ती आकृती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरलेली असते. तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, घड्याळाचा काटा यामध्ये 3 आकृत्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतील, एक आकृती विरुद्ध दिशेने फिरेल, किंवा 3 आकृत्या घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतील आणि एक आकृती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरेल. म्हणजे घड्याळाचा काटा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर ठिपके आणि रेषा, याचा अर्थ काय, तर 3 आकृत्यांमध्ये एकसारख्या रेषा असतील, उभ्या असतील, आडव्या असतील, तिरक्या असतील, किंवा त्यांची संख्या समान असेल. बघा, 3 आकृत्यांमध्ये एकसारख्या रेषा असतील, त्या तिरक्या तर असतील, उभ्या तर असतील किंवा आडव्या तर असतील, परंतु एका आकृतीमध्ये वेगवेगळ्या रेषा असतील. तेच ठिपक्यांच्या बाबतीत आहे. 3 आकृत्यांमध्ये ठिपक्यांचा आकार, ठिपक्यांचा स्टाईल किंवा ठिपक्यांचं स्वरूप एकसारखं असेल आणि एका आकृतीमध्ये वेगळं असेल. यावरून तुम्ही वेगळ्या आकृती काढू शकता. पुढचं बघा, चिन्हांचा क्रम. बघा, आपल्याला चिन्ह देतात, त्रिकोण, चौकोन, स्टार, असे बरेच प्रकारचे चिन्ह असतात. तर 3 आकृत्यांमध्ये चिन्हांचा क्रम एकसारखा असतो, परंतु एका आकृतीमध्ये वेगळा असतो. आणि चौथा शेवटचा आपल्याला दिलाय की रेषा, ठिपके, चिन्हे यांची संख्या. बघा, 1 2 3 4 5 या 5 ह्याच्यावर आपल्याला आकृत्यांचं वर्गीकरण करायला शिकायचं असतं आणि ते आपण आता लगेच बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आकृत्यांचं वर्गीकरण यामध्ये काय काय घेतात हे पाहिलं. चला तर आता सुरू करूया आकृत्यांच्या वर्गीकरणाच्या सरावाला. बघा, पहिला प्रश्न मी इथं घेतलाय. आता यामध्ये मी तुम्हाला मगाशी वाक्य सांगितलं होतं की प्रत्येक आकृतीचं बारकाईनं निरीक्षण करायचं आहे. प्रत्येक आकृतीचं. यात सगळ्यात शब्द महत्वाचं काय आहे, तर बारकाईने. नुसतं निरीक्षण नव्हे विद्यार्थी मित्रांनो. कसं निरीक्षण पाहिजे, बारकाईने निरीक्षण पाहिजे. याचा अर्थ काय बघा, आपण पहिलीच आकृती मुद्दाम अशी घेतली का, तर या आकृतीमध्ये बघा काय काय चिन्ह आहे, डोळा आहे, गंध आहे, नाक आहे आणि होठ आहे. असं प्रत्येक आकृतीमध्ये प्रत्येक चिन्हाचं निरीक्षण करायचं आहे, प्रत्येक अवयवाचं निरीक्षण करायचं आहे, प्रत्येक रेषेचं निरीक्षण करायचं आहे, प्रत्येक ठिपक्याचं निरीक्षण करायचं आहे. म्हणून पहिलं उदाहरण असं घेतलंय. चला तर बघूया. बघा, 2 डोळे, नाक, ओठ आणि गंध आहे. चला, 2 डोळे, नाक. बघा, इथं नाक कसं आहे आणि इथं नाक कसं आहे, हे पूर्ण गोलाकार नाक दिले आणि इथं कसं दिले बघा. चला इकडे आकृती घेऊया. गंध आहे, 2 डोळे, नाक आहे, ओठ आहे. 2 डोळे, नाक, ओठ आणि गंध. म्हणजे पहिली, तिसरी आणि चौथी आकृती एकसारखी दिसते, मात्र दुसऱ्या आकृतीमध्ये हा नाक गोलाकार काढले म्हणून ही 2 नंबरची आकृती गटात बसत नाही. इतकं सोपं या आकृतीमध्ये असतं. विद्यार्थी मित्रांनो, वर्गीकरणातला आकृती हा खूप सोपा घटक असतो. फक्त आपण हे लक्षात ठेवायचं, बारकाईने निरीक्षण. प्रत्येक पर्यायाचं जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं तर इतकं ते सोपं असतं आणि सहज केलं तुम्ही उत्तर काढू शकता. लक्षात ठेवा, पहिलं, तिसरं आणि चौथं ही आकृती यामध्ये समान होती, मात्र दुसरी आकृती गटात न बसणारी, म्हणजेच आपला उत्तर आकृतीचा पर्याय क्रमांक 2 मिळणार आहे. आता आकृतीच्या वर्गीकरणामधला हा पुढचा प्रश्न. मी मगाशी एक वाक्य सांगितलंय, बारकाईने निरीक्षण करायचं. चला तर करूया पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीचं निरीक्षण. बघा, काही विद्यार्थी मित्रांनी या आकृतींकडे बघून त्यांचं उत्तर लगेचच तयार केलं असेल. बघा, आपण काय सांगितले, प्रत्येक आकृतीतल्या प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करायचं. बघा, इथं घरासारखी आकृती आहे, घर सगळीकडे सारखीच आहे. बघा, आता इथं 2 डोळे, इथं पण 2 रंग आहेत, इथं पण 2 गोल आहेत, इथं पण 2 गोल आहेत. इथं 2 दरवाजे आहेत, इथं 2 दरवाजे आहेत, इथं 2 दरवाजे, इथं 2 दरवाजे. मग हा तरी फरक कोणता, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं गोल आहे, इथं गोल आहे आणि इथं गोल आहे, परंतु इथं काय आहे, चौकोन. म्हणजे एवढा बारीक फरक ते आकृतीच्या वर्गीकरणामध्ये करतात. म्हणून आपला शब्द लक्षात ठेवायचा, बारकाईनं प्रत्येक आकृतीचं निरीक्षण. म्हणजे इथं गोल, इथं गोल आणि इथं गोल आणि इथं आहे चौकोन, म्हणून ही आकृती गटामध्ये बसत नाही. म्हणजेच आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 अशा पद्धतीने सहजतेनं आपल्याला मिळणार आहे. आकृत्यांच्या वर्गीकरणावरचा हा पुढचा प्रश्न. बघा, प्रत्येक आकृतीचं निरीक्षण करूया. खूप सोपा प्रश्न आहे ना विद्यार्थी मित्रांनो. बघा, प्रत्येक आकृतीमध्ये व्ही हे अक्षर काढले, बरोबर. व्ही सारखं काहीतरी अक्षर दिसते आपल्याला. आता बघा, आपल्याला इथे वेगळी आकृती ओळखायची. बऱ्याच विद्यार्थ्यांनी लगेचच ओळखली असेल.
बघा या व्हीचं एक सारखेपणा काय आहे बघा, या व्ही मध्ये ही रेष अशी जाते, या व्ही मध्ये ही रेष अशी जाते आणि या व्ही मध्ये ही रेष अशी जाते, म्हणजे ही व्ही सरळ रेषेत आहे, हे सुद्धा व्ही तिरक्या रेषेत असू द्या परंतु सरळ आहे का, एका रेषेत आहे. बघा हे व्ही एका रेषेत आहे, ह्या व्हीची लाईन एका रेषेत आहे आणि या व्हीची लाईन सुद्धा एका रेषेत आहे, परंतु इथं रेषेत होत नाही. इथं कसं होते बघा, इथे एक, इथे एक आणि इथे तीन रेषा तयार होतात, म्हणजे हे व्ही एका रेषेत, हे व्ही एका रेषेत आणि हे व्ही एका रेषेत. मात्र चौथ्या पर्यायामध्ये एका रेषेत दिसत नाही, ते वेगळ्या प्रकारे दिसत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 ही आकृती गटात बसत नाही, अथवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपल्याला सहजतेने मिळणार आहे. आता आकृत्यांवरच्या अजून काही उदाहरणांचा अभ्यास करूया. बघा आता इथं दोन प्रश्न मांडलेले आहेत, या वरच्या प्रश्नाकडे आधी बघूया. आता पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय. बघा चारही पर्यायामध्ये विविधता आढळते का, तर बघा इथं चौकोन आहे, इथं वर्तुळ आहे, इथं चौकोन आहे, इथं चौकोन आहे, इथं तर त्रिकोण आलाय, इथं वर्तुळ आहे, आतला आकार वेगळा आहे. म्हणजे प्रत्येक आकृतीमध्ये बाहेरचा भाग आणि आतला भाग यामध्ये विविधता दिसते. मग याची उत्तर कशी काढायची, तर तुम्ही बारकाईने निरीक्षण करा. बघा आपल्याला एकसारखेपणा आढळेल. आपल्याला फक्त वेगळा विचार करण्याची वृत्ती शिकायची, आपल्याला स्मार्ट वर्क करता आलं पाहिजे. जरा नीट बघा, इथं बाहेर चौकोन आहे, आत वर्तुळ आहे, म्हणजे वेगवेगळा आहे. इथं बघा बाहेर चौकोन आहे आणि आत पण चौकोन आहे, म्हणजे दोन्ही सारखे आहेत. बरोबर, दोन्ही कसे आहेत, सारखे. बाहेर पण चौकोन, आत पण चौकोन. पुढे जाऊया, इथं बाहेर त्रिकोण आहे पण आत वर्तुळ आहे, मग वेगवेगळा आहे. जसं इथं वेगळं आहे तसं इथं वेगळं आहे, आणि इथं सुद्धा बाहेर वर्तुळ आहे आणि आत वेगळंच आकृती आहे, म्हणजे बाहेरची आकृती वेगळी, आतली वेगळी, बाहेरची आकृती वेगळी, आतली वेगळी, बाहेरची आकृती वेगळी, आतली वेगळी. मात्र पर्याय क्रमांक 2 मध्ये बाहेरची आणि आतली आकृती एकसारखीच दिसते, म्हणून आपलं गटात न बसणारी आकृती म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, अशाच आकृत्या परीक्षेला येतात, परंतु त्यामध्ये नियम वेगळा वापरलेला असेल, चिन्ह वेगळी वापरलेली असेल, पण नियम किंवा विचार त्यांची पद्धत एक असते. म्हणजे ते काय करतात, तर आकृत्यांचे आकार या पद्धतीने विविधता घेतात. बाहेरची आकृती वेगळी, आतली आकृती वेगळी, म्हणजे आकृतीच्या आकारावर सुद्धा प्रश्न येतो. आता आपण खालचा प्रश्न बघूया. बघा आता आपल्याला या ठिकाणी आकृती नाही दिली तर अक्षर दिलीत बघा, आणि आपल्याला काय करायचं आहे, यातनं वेगळा पर्याय ओळखायचा आहे. आता बघा सगळीच अक्षर इंग्रजी मध्ये, आता वेगळं तर कोणतं करायचं, तर आता याच्यामध्ये साधर्म्य किंवा सारखेपणा काय बघा. तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर ए आकृती काढण्यासाठी रेषा काढाव्या लागतात. आपण रेषांचं उदाहरण बघितलं होतं, बरोबर. बघा ए आकृतीसाठी ही एक रेष, ही एक रेष आणि ही एक रेष, म्हणजे या आकृतीला रेषा लागतात. या आकृतीला पण बघा 1 2 3, या आकृतीला पण रेषा लागतात. या आकृतीला रेषच लागत बघा, झालं लक्षात. आणि इकडे बघा या आकृतीला सुद्धा रेष लागते 1 2 3, म्हणजे ए आकृती तयार करण्यासाठी रेष काढावी लागते, एफ आकृती तयार करण्यासाठी रेष काढावी लागते, आणि ई आकृती काढण्यासाठी सुद्धा रेष काढावी लागते. मात्र तिसरा नंबरचा पर्याय ओ, याला रेषच लागत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे गटात बसत नाही, किंवा पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी अक्षरांच्या बाबतीत लक्षात ठेवा, इंग्रजी अक्षरांच्या बाबतीत सांगण्याची क्लुप्ती अजून एक अशी आहे की आरशातल्या प्रतिमा, उदाहरणार्थ ए तुम्ही आरशात बघा आय असं दिसेल, ओ आरशात बघा आय असं दिसेल, मात्र एफ आणि ई आरशात आय असं दिसणार नाही. म्हणजे आरशातल्या प्रतिमेवर सुद्धा उदाहरण विचारलं जातं. आपण आता लगेच पुढे बघूया, परंतु तुर्तास या प्रश्नापुरतं इथं रेष लागते, इथं रेष लागते, इथं रेष लागते, परंतु 3 नंबरचा पर्यायाला रेष लागत नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 गटात बसत नाही, किंवा आपलं उत्तर हे 3 नंबर पर्याय आहे. आत्ताच आपण म्हटलं की इंग्रजी अक्षरांचा वापर आरशातल्या प्रतिमेसाठी केला जातो. बघा आता आपल्याला इथे 4 आकृत्या दिल्यात आणि यातली वेगळ्या आकृत्या ओळखायचे. आता तुम्ही म्हणा सर्चच्या आधी पण इंग्रजी अक्षर आहे, म्हणून आपण काय शिकतो बघा, आपल्याकडे वेगळा विचार करता आला पाहिजे. अक्षरांना रेषेचा फॉर्म्युला, अक्षरांना रेषेचा, अथवा क्लुप्ती दुसरी काय असते तर आरशातली प्रतिमा असते. आता इथं बघा हे अक्षर जर आरशात बघितलं तर ते आय असं दिसणार आहे बघा, असंच. हे अक्षर आरशात बघितलं ते आय असं दिसणार आहे बघा, हे सुद्धा अक्षर आय असं दिसणार आहे. हे अक्षर गोलच आहे, हे सुद्धा आय असं दिसणार आहे.
मात्र हे अक्षर आरशात आहे असं दिसणार नाही, ते बघा या पद्धतीने दिसणार आहे. लक्षात घ्या कसं दिसणार आहे, या पद्धतीने. म्हणजेच ही आकृती आरशात वेगळी दिसते. ही आकृती आहे अशी दिसते, ही आकृती आहे अशी दिसते, ही आकृती आहे अशी दिसते. म्हणजे पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 आरशात आहे असे मिळतात, मात्र क्रमांक 1 वेगळा मिळतो. म्हणजे क्रमांक 1 आकृती ही गटात बसत नाही. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 असं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी एक आरसा आणलाय बघा, आणि या आरशात पाहिल्यास आपल्याला एल अक्षर हे या पद्धतीने दिसत आहे. अभ्यास करूया काही उदाहरणांचा. बघा वर प्रश्न कसा दिला बघा, पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय, चौथा पर्याय. बारकाईने निरीक्षण करूया. बघा पहिल्या पर्यायामध्ये चौकोनात चौकोन अडकून ठेवलाय. प्रत्येक आकृतीत काही ना काय अडकून ठेवलंय. आपण बघत तर जाऊया. चौकोनात चौकोन अडकलेला आहे, बरोबर. त्यानंतर वर्तुळात वर्तुळ अडकलेला आहे, बरोबर. आता इथं आयताकार दिसतंय, या आयतामध्ये हा आयत अडकलाय. परंतु आता शेवटच्या आकृती बघा, हा आहे चौकोन. काय आहे, चौकोन. आणि चौकोन मध्ये काय अडकवले, हा त्रिकोण. म्हणजे इथं एकात एक अडकवलेली आकृती सारखी आहे, इथं एकात एक अडकवलेली आकृती सारखी आहे, इथं एकात एक अडकवलेली आकृती सारखी आहे, मात्र इथं वेगळी आहे. म्हणजे इथं चौकोनात त्रिकोण अडकवला म्हणजे वेगळी आकृती अडकवलेली आहे. म्हणून गटात न बसणारी किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 आपल्याला मिळणार आहे. आता खालच्या प्रश्नाकडे वळूया. मी नेहमी वाक्य सांगतो, बारकाईने निरीक्षण करा. चारी पण आकृती एकसारख्या वाटताय, परंतु एक बारीक निरीक्षण केलं तर एक चिन्ह वेगळं दिसणार आहे. चला तर बघूया, प्रत्येकाचं निरीक्षण करूया. प्रत्येक आकृतीमध्ये स्वस्तिक आहे आणि त्यांच्यामध्ये काही चिन्ह दिले. बघा गोल आहे, VA VA त्रिकोण आहे, गोल आहे त्रिकोण आहे, VA VA गोल आहे, VA VA त्रिकोण आहे, गोल आहे, VA VA त्रिकोण आहे. म्हणजे प्रत्येक सारखी सारखी चिन्ह आहे. परंतु जर नीट निरीक्षण केलं तर इथं त्रिकोण आहे, इथं VA. पुन्हा बघा, इथं त्रिकोण आहे, इथं VA, इथं त्रिकोण आहे, इथं VA. मात्र इथं वेगळा आहे, इथं V आणि V दोन वेळा आले. मात्र प्रत्येक आकृतीमध्ये त्रिकोण V, त्रिकोण V, त्रिकोण V. तसेच वरचा पण भाग बघा, V गोल, V गोल, V गोल. म्हणजे पहिली, तिसरी आणि चौथी आकृती एकसारखे. परत बघा, पहिली, तिसरी आणि चौथी आकृती एकसारखे. मात्र जी आकृती 2 नंबरची आहे बघा, 2 नंबरची आकृती ही इतर गटामध्ये बसत नाही. म्हणजे गटात न बसणारी आकृती पर्याय क्रमांक 2. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असं मिळणार आहे. आता बघूया या उदाहरणाकडे. आता हे उदाहरण जरा फसवं वाटतंय आपल्याला. बघितल्यावर असं वाटतंय की काय करता येईल. प्रत्येक आकृतीमध्ये वेगळी आकृती तयार केलेली आहे, रेषा मारलेली आहे. आता यामध्ये काय करता येईल, जरा विद्यार्थी मित्रांनो बारकाईने निरीक्षण करा. प्रत्येक आकृतीमध्ये रेष आहे का, आहे. बघा इथं सरळ आहे, इथं तिरके, इथं सरळ आहे, इथं तिरके. आता पर्याय काढायचा तरी कसा, तर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर लक्षात येईल की या रेषेमुळे हा अर्धा भाग आणि हा अर्धा भाग समान झालेला आहे. म्हणजे हे समान, हे समान. या अर्ध्या रेषेमुळे बघा, या अर्ध्या रेषेमुळे हा समान भाग झाला. या सरळ रेषेमुळे हा समान भाग आणि हा समान भाग झाला. परंतु तुम्ही जर या चौथ्या आकृतीकडे बघा, तुम्ही जर या चौथ्या आकृतीकडे बघितलं, ही रेष मारली तर बघा, हा इथून खालचा भाग केवढा दिसतोय बघा, मोठा. आणि हा वरचा भाग बघा केवढा दिसतोय. म्हणजे हा भाग लहान आणि हा भाग मोठा दिसतोय. मात्र सगळ्या आकृतीमध्ये समसमान रेषेमुळे भाग होत आहे. म्हणजे पहिला, दुसरा आणि तिसऱ्या आकृतीमध्ये समान भाग आहे, मात्र चौथ्या आकृतीमध्ये हा मोठा, हा लहान भाग तयार होतो. म्हणून गटात न बसणारी आकृती पर्याय क्रमांक 4 मिळणार आहे. म्हणजेच आपल्याला उत्तर हे 4 मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की प्रत्येक आकृतीमध्ये वेगळं काहीतरी करणार आणि ते वेगळंच आपल्याला लक्षात आलं पाहिजे. जरा बारकाईने बघितलं, आकृती निरीक्षण केलं तर आपल्याला लगेच उत्तर मिळणार आहे. फक्त बारकाईने निरीक्षण आपल्याला करता आलं पाहिजे. आता आपल्याला इथं माणसासारख्या काहीतरी आकृत्या दिसत आहेत आणि यातली वेगळी आकृती आपल्याला काढायची. आता तुम्ही म्हणाल सर चारही पण आकृत्या बऱ्यापैकी सारख्या दिसत आहेत, तोंड आहे, हात आहे, सगळं आहे. परंतु आपण बघितलं होतं रेषा. आता या आकृतीमध्ये जास्तीत जास्त रेषाच पाहिल्या, म्हणजे आपली क्लृप्ती रेषांमध्ये लपलेली आहे. चला मोजूया रेषा. बघा 1 2 3 4 5 उभी 6 7 आणि 8. म्हणजे यामध्ये किती रेषा आहेत, 8. आता ह्या मोजूया 1 2 3 4 उभी 5 6 आणि 7 रेषा. चला मोजूया 1 2 3 4
उभी 5 6 आणि 7 इथं पण 7 रेषा इथं मोजूया 1 2 3 4 5 6 आणि 7 इथं बी 7 रेषा म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल दुसऱ्या पर्यायामध्ये तिसऱ्या पर्यायामध्ये आणि चौथ्या पर्यायामध्ये जी माणसासारखी दिसणारी आकृती तयार झाली ती 7 7 7 रेषांनी तयार झालेली आहे मात्र पहिल्या पर्यायामध्ये जी माणसाची आकृती तयार झालेली आहे ती रेषा वापरताना त्यांनी 8 रेषा वापरलेल्या आहेत म्हणजे लक्षात घ्या या रेषा मोजताना सुद्धा आपलं बारकाईने निरीक्षण पाहिजे आपल्याला रेषा सुद्धा व्यवस्थित मोजता आल्या पाहिजे तरच आपलं उत्तर बरोबर येऊ शकतं अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रक्रिया वापरू शकतात आपल्याला फक्त वेगळा विचार करून डोकं लावून स्मार्ट वर्क करून आपल्याला ते उत्तर शोधता आलं पाहिजे तुर्तास या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे आहे आता बघूया पुढचं उदाहरण इथे चारी पण चौकोन दिलेत आणि चारी पण चौकोनात वर्तुळच आहे परंतु बारकाईने निरीक्षण केलं तर लक्षात येईल बघा खूप सोपं उदाहरण इथे दिलेलं आहे बघा समोरासमोरचे गोल रंगलेत समोरासमोरचे गोल रंगलेत समोरासमोरचे गोल रंगलेत म्हणजे तिरके बरं का असे लक्षात घ्या समोरासमोर म्हणलं म्हणतात हा पण समोरासमोर तसं नव्हे अशी तिरक्या पद्धतीनं आहे इथं तिरका आहे इथं पण तिरका आहे परंतु इथं कसं झालंय सरळ म्हणजे इथं तिरके गोल रंगवले समोरासमोर इथं तिरके गोल रंगवले समोरासमोर आणि इथं तिरके गोल रंगवले समोरासमोर मात्र इथं सरळ रेषा काढली म्हणजे ही आकृती बाकीच्याशी जुळत नाही म्हणजे ही आकृती गटात बसत नाही आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 आपल्याला मिळणार आहे